श्री स्वामी समर्थ. धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात माता लक्ष्मी वास करते, परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे. संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस, लसूण, कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाऊ शकते. पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीचे पाने अर्पण करू नका. तुळशीची पानं फक्त भगवान विष्णूला प्रिय आहेत, परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाही. माता लक्ष्मीला तुळशीचे पानं अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल. पौर्णिमा किंवा रात्री जेवताना दही खाऊ नका. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. यासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडिलांशी वाद घालत असाल, त्यांचा अपमान कराल तर चंद्रदोष निर्माण होईल. चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते. पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो, कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी चमकतो. अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी, जेणेकरून त्यांच्याशी संबंधित दोष दूर होतील. चंद्रबलामुळे धन, सुख आणि शांती मिळते. पौर्णिमेच्या दिवसाची देवता चंद्र आहे आणि भगवान शिव हे त्यांचे दैवत आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवजीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. शिवजीच्या अपमानाने सर्व काही बिघडेल, तुम्हाला त्रास होईल. आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना.